नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक शैलेश हातपुडे, मुरारी करिअर अकॅडमी मोपा मध्ये आपले सर्वांचे स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र सेट सेट बद्दल आपण माहिती घेणार आहोत। ही महाराष्ट्र सेट ही राज्यामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये प्राध्यापक पदासाठी पात्रता परीक्षा असते। या पात्रता परीक्षेमध्ये जर तुम्ही पास झाले तर महाराष्ट्रामध्ये तुम्ही कुठल्याही विद्यापीठामध्ये प्राध्यापक म्हणून रुजू होऊ शकता। तर विद्यार्थी मित्रांनो, 7 एप्रिलला आपला पेपर आहे सेटचा आणि या 7 एप्रिलच्या पेपरमध्ये किंवा येणाऱ्या पुढच्या पेपरमध्ये तुम्हाला ही माहिती अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे। तुम्ही या माझ्या चॅनलला नवीन असाल, पहिल्यांदा बघत असाल तर तुम्ही खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला जॉईन करून ठेवा। अशी नवनवीन अपडेट आणि नवनवीन स्पर्धा परीक्षेबद्दलची जी काही व्हिडिओ असेल तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे। तर चला विद्यार्थी मित्रांनो, बघूया आपण महाराष्ट्र सेट बद्दल थोडक्यात माहिती। विद्यार्थी मित्रांनो, ही जी सेट परीक्षा असते ही सेट परीक्षा तुम्हाला 2 पेपर या सेट परीक्षेचे द्यावे लागणार आहे। एक पेपर असणार आहे तुमचा 50 क्वेश्चनचा 100 मार्कासाठी। विद्यार्थी मित्रांनो, 7 तारखेला तुम्ही जर पेपरला जाणार असाल किंवा येणाऱ्या भविष्यामध्ये जे तुम्ही सेट परीक्षा ही दरवर्षी 2दा होत असते, जेव्हा जेव्हा तुम्ही सेटची परीक्षा द्याल तेव्हासाठी तुम्हाला हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे। तेव्हा तुम्हाला काय असणार आहे, एक पेपर असणार आहे पहिला 50 क्वेश्चनचा 100 मार्क्ससाठी आणि दुसरा पेपर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये एक पेपर 2 पेपर होत असतात 100 क्वेश्चनचा 200 मार्क्ससाठी। जर तुम्हाला सेट परीक्षा पास व्हायची आहे तर काय करावं लागेल हे आपण यामध्ये बघणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, सेट या परीक्षेमध्ये आपण बघणार आहोत की 2 पेपर होत असतात। एक होत असते पहिला 50 क्वेश्चन 100 मार्क्ससाठी आणि दुसरा पेपर होत असते 100 क्वेश्चन 200 मार्क्ससाठी। यामध्ये ज्या विषयामध्ये तुमचं मास्टर झालेलं आहे, ज्या विषयामध्ये तुमचं मास्टर झालेलं आहे त्या विषयामध्ये तुम्ही किंवा इतर कुठल्याही विषयामध्ये तुमचं मास्टर डिग्री कंप्लीट झालेलं आहे त्या विषयासाठी तुम्ही सेट परीक्षा देऊ शकता आणि प्राध्यापक होण्याचं स्वप्न तुम्ही पूर्ण करू शकता। तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये तुम्हाला महत्त्वाचं हे सांगायचं आहे की हे जे 2 पेपर असतात हा असतो जनरल पेपर आणि दुसरा पेपर असतो हा तुमच्या विषयाशी निगडीत। मग यामध्ये आपल्याला पास जर व्हायचं असेल तर पास कसं व्हायचं, विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पेपर सोडवायची एक पद्धत आहे। त्या पेपरच्या पद्धतीनुसार तुम्ही पेपर सोडवण्याच्या त्या पद्धतीनुसार जर पेपर सोडवला तर तुमचा जास्तीत जास्त स्कोर येऊ शकतो। तो कसा असू शकतो तो बघा। हा जो पहिला पेपर असतो जनरल, या पेपरमध्ये तुम्हाला सर्वात शेवट एक 5 क्वेश्चनचा 10 मार्कासाठी एक पॅसेज असतो। 5 क्वेश्चनचा 10 मार्कासाठी एक पॅसेज असतो 10 मार्काला। तो सर्वात अगोदर सोडून घ्या, तुम्हाला या पेपरमध्ये 100 पैकी 10 मार्क फिक्स मिळतात। ती 10 मार्क हातची मिळवून घ्या। तसंच दुसऱ्या पेपरमध्ये तुम्ही काय करा, दुसऱ्या पेपरमध्ये सर्वात शेवटला एक 10 क्वेश्चनचा 20 मार्कला पॅसेज असतो। तो 20 मार्काचा पॅसेज 10 क्वेश्चनचा परफेक्ट सोडून घ्या, अशी तुम्हाला या पेपरमध्ये 30 मार्क मिळून जातात, ज्याला कुठलाही अभ्यास लागत नाही, जो तुम्ही प्रेझेन्स ऑफ माइंडच्या आधारे सोडवू शकणार आहे। ही 30 मार्क विद्यार्थी मित्रांनो तुमचा स्कोर म्हणजे तुम्ही पात्र ठरण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। कारण हा कुठलाही अभ्यास न करता तुम्ही प्रेझेन्स ऑफ माइंडच्या आधारावर आणि चांगल्या त्या पॅसेजला दोन्ही पॅसेजला वेळ देऊन तुम्ही ही 30 मार्क पैकीच्या पैकी जर घेतली तर नक्कीच तुम्हाला याच्यामध्ये फायदा होणार आहे। कारण या दोन्ही पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे। दुसरं, दोन्ही पेपरचा टायमिंग, या पहिल्या पेपरचा टायमिंग असणार आहे 1 तास। 1 तासामध्ये तुम्हाला 50 प्रश्न सोडवायचे आहे, त्याच्यामध्ये नंतर गोल पण करायचे आहे। कारण ही सेटची परीक्षा फक्त या एप्रिलमध्ये 7 एप्रिलला जी होणार आहे त्या 7 एप्रिलच्या पेपरमध्ये ही ऑफलाईन होणार आहे। त्यानंतरची जी सेट होणार आहे जी डिसेंबर मध्ये होईल, नियोजित असते डिसेंबर मध्ये, तर तेव्हापासून तुमची ती परीक्षा काय होणार आहे, ऑनलाईन होणार आहे। म्हणून यामध्ये पहिला पेपर असणार आहे तुमचा 1 तासाचा 50 प्रश्नांचा 100 मार्कांसाठी। यामध्ये काय होत असते विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सुरुवातीपासून पेपर सोडवल्यामुळे तुम्ही शेवट मग पॅसेज असतो तिथे मग तुम्हाला वेळेचा अभाव असते, वेळ कमी राहते आणि जी मार्क हातची असते ती मार्क तुम्ही गोल करून सोडवून म्हणजे घाईघाईमध्ये चुकवून टाकतात किंवा वेळ नसला तर आपण पूर्ण याला गोल करतो। कारण निगेटिव्ह मार्किंग नसल्यामुळे आपण त्यामध्ये सर्व प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो, पण ती घाईघाईमध्ये सोडवल्यामुळे आपल्याला ही जी
10 मार्क असणार आहे, ही 10 मार्क मिळत नाही आणि म्हणून आपला स्कोर या सेट परीक्षेमध्ये येत नाही. तसंच विद्यार्थी मित्रांनो, हा जो दुसरा पेपर असतो हा 2 तासाचा असतो. 2 तासाचा असतो. सुरुवातीला हा पेपर होईल तुमचा 1 तास झाला की अर्धा तास रेस्ट मिळेल, तिथेच थांबायला लागेल तुम्हाला आणि नंतर तुम्हाला दुसरा पेपर देईल. असे 3 तासाचे तुम्हाला 2 पेपर द्यावे लागणार. असे 3 तासाचे कंटिन्यू 2 पेपर द्यावे लागणार आहे. कंटिन्यू असतात, फक्त तिथे हा पेपर झाला की अर्धा तासानंतर तुम्हाला हा पेपर देणार. यामध्ये 100 क्वेश्चनचा हा पेपर असेल, दुसरा 200 मार्क असतील आणि त्यामध्ये सुद्धा विद्यार्थी मित्रांनो आपण काय चूक करतो, हा आपल्या विषयाशी निगडीत पेपर असतो. तुम्ही ज्या विषयामध्ये मास्टर डिग्री केलेला आहे त्या विषयाचे नोट्स वाचा आणि एखादं चांगल्या पब्लिकेशनचं तुम्ही पुस्तक घेऊन ते पण तुम्ही तिथून वाचा आणि जास्तीत जास्त फोकस प्रश्नपत्रिके त्या जे कुठलं रेफरन्स बुक घेतलं असेल त्या रेफरन्स बुक मधील जे क्वेश्चन बँक असते त्या क्वेश्चन बँकला सोडण्याचा प्रयत्न करा. हा पेपर अत्यंत सोपा असतो, हा आपल्या विषयाशी निगडीत असल्यामुळे हा सुद्धा सोपा असतो. मी पहिल्याच अटेम्प्ट मध्ये ही स्टेटची पात्रता परीक्षा पास झालेलो आहे. माझ्या अनुभव मी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इथे सांगतोय. यामध्ये मी काय केलं होतं विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात पहिले शेवटचा 5 प्रश्नांचा 10 मार्कासाठीचा पॅसेज सोडवला. मला आउट ऑफ मार्क भेटले होते. काही गणिताचे बुद्धिमत्तेचे सोपे प्रश्न होते, त्यावर मार्क पडले होते आणि जनरल काही करंट अफेअरवर पण काही प्रश्न होते. मी रोज न्यूजपेपर वाचत असतो, त्यामधून मला याचा सगळ्यात जास्त फायदा झाला होता त्या न्यूजपेपरचा. असं जनरल पेपर मध्ये मला 29 मार्क पडले होते पहिल्या पेपरला, त्यामुळे माझा स्कोर इथे चांगले मार्क पडले होते आणि हा दोन्ही याचा स्कोर मिळून माझा रिझल्ट पहिल्याच अटेम्प्ट मध्ये मी काढला होता. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बघणार आहोत या दुसऱ्या पेपरला आपण काय करायचं आहे. मी काय केलं होतं, यामध्ये मी सगळ्यात अगोदर पहिल्या पेपरचं जसं तुम्ही पॅसेज सोडवला होता तसाच 10 प्रश्नांचा पॅसेज मी सगळ्यात अगोदर सोडवून घेतला 20 मार्कांसाठी. मला हे 30 पैकी 30ही मार्क मिळाले होते, त्यामुळे माझा स्कोर चांगला आला होता. म्हणून तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो सांगायचं मला हेच आहे की तुम्ही पण काय करा, पहिल्यांदा पॅसेज सोडून घ्या. हे 20 मार्क आणि ते 10 मार्क असे 30 मार्क तुम्ही तुमच्या खात्यामध्ये जमा करून घ्या. त्यानंतर बाकीचे प्रश्न तुम्हाला सोडवायला घ्यायचे. बाकीच्या प्रश्नांमध्ये तुम्ही मागे पुढे जर वेळ कमी असेल तर तुम्ही राईट करून गोल करून तुम्ही आपण काहीतरी करू शकतो. परंतु यामध्ये जर तुम्ही तसंच शेवट तुम्ही वेळेच्या अभावी जर गोल कराल तर हे अच्छे मार्क गेल्यामुळे आपलं इथे नुकसान होऊ शकतं. आपला रिझल्ट म्हणजे जाऊ शकतो. म्हणून तुम्ही आपला रिझल्ट येण्यासाठी काय करायचं आहे, याच पद्धतीने पेपर सोडवायचा आहे. अशा पद्धतीने तुम्ही पेपर सोडून सेटची परीक्षा पास होऊ शकता. या वर्षीची सेटची परीक्षा ही शेवटची सेटची म्हणजे परीक्षा असणार आहे ऑफलाईन. त्यानंतर जी काही डिसेंबर मध्ये नियोजित परीक्षा आहे सेटची, ती परीक्षा कशी राहणार आहे, ऑनलाईन राहणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथेच थांबू. जर तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल या विषयाशी संबंधित, सेट पात्रता परीक्षेशी संबंधित, तर तुम्ही मला खाली कमेंट्स मध्ये सांगा. मी त्याची प्रत्येक प्रश्नांची तुमची उत्तरं देईल. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर या व्हिडिओला बघत असाल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण प्रत्येक व्हिडिओ मध्ये तुम्हाला नवनवीन काहीतरी माहिती पाहायला भेटणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.